नमस्कार। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे तांदळाची खीर। पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे। या ठिकाणी मी 3 चमचे तांदूळ स्वच्छ धुवून असे चाळणीवर निथळत ठेवले होते। तांदळातील पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। तांदळाचा आपल्याला रंग चेंज करायचा नाहीये, फक्त तांदूळ फुलेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती भाजायचे आहेत। हे बघा, हलकासा रंग बदललेला आहे, खूप जास्त भाजायचे नाही आहेत आणि मस्त फुललेले पण आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता मी तांदूळ थंड होऊ देते। या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 ते 4 इलायची घेतलेल्या आहेत आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या। मी एक काजू आणि बदाम घेतलेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। हे बघा, मस्त जाडसरच ठेवलंय। आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपल्याला तांदूळ सुद्धा वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ आपल्याला खूप जास्त बारीक असे वाटायचे नाही आहेत, रवाळ वाटायचे आहेत, म्हणजे त्याचे कण कण मस्त खूप छान लागतात खिरीमध्ये। अगदी पीठ बनवायचं नाही आहे आपल्याला। हे बघा, या पद्धतीने आपल्याला जाडसरच असं वाटून घ्यायचे आहेत तांदूळ। त्यानंतर या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण अगदी 2 चमचे तूप टाकणार आहे। आपल्याला जास्त तुपाची आवश्यकता नाही आहे आणि हे तांदूळाचं पीठ आपल्याला तुपामध्ये टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं। संपूर्ण खीर आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे, म्हणजे खीर खूप छान होते। हे बघा, मस्त भाजून झालेलं आहे। त्यानंतर आता आपण हे ड्रायफ्रूट्स आणि इलायची टाकून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला या तांदळाच्या पिठाबरोबर थोडंसं परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये। छान थोडंसं परतवून झालेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहे। दूध टाकायच्या आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। हे बघा, दूध मी गरम करून घेतलेलं आहे। एका हाताने आपल्याला दूध टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे खिरीमध्ये गोळे होणार नाही, नाहीतर तांदळाचे लवकर गोळे बनायला सुरुवात होते। त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे खिरीला। दूध छान मस्त गरम असल्यामुळे खिरीला लगेच उकळी यायला सुरुवात होते। हे बघा, त्यानंतर आता यामध्ये मी एका वाटीपेक्षा थोडी कमी अशी साखर घेतलेली आहे। तुम्ही गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर आपल्याला खीर परत छान मिक्स करत राहायची आहे आणि परत एक उकळी काढून घ्यायची आहे खिरीची। तुम्ही बघू शकता किती छान अशी खीर आपली दिसत आहे। छान मस्त आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे। खीर शिजेपर्यंत आपल्याला असं छान हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते आणि खिरीमध्ये गोळे सुद्धा होऊ शकतात तांदळाचे, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। खिरीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। खूप छान अशी खीर बनून तयार झालेली आहे। खिरीला छान 2 ते 3 उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते खीर। हे बघा, तुम्ही बघू शकता आपली खीर किती मस्त छान अशी परफेक्ट झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने खीर बनवून बघा। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी खीर बनवून तयार होते, ते सुद्धा कमीत कमी साहित्यामध्ये, जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला माझा आजचा खिरीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।